नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल साज मोटिवेशनमध्ये। कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी मला तुम्हाला एक विनंती करायची आहे। बरेच व्ह्यूअर्स चॅनलला सबस्क्राईब तर करतात पण बेल आयकॉन मात्र प्रेस करत नाहीत। त्यामुळे होतं असं की मी जेव्हा कोणतीही पोस्ट टाकते ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे त्यांना नवीन अपडेट्स मिळत नाहीत। म्हणून मी तुम्हाला विनंती करते की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा आणि ऑलवर सेट करा। थँक्यू। आता वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। कम ऑन मीत, किस मी, ती त्याच्याजवळ झुकत बोलली। त्याचे डोळे आता पाणावले होते। ती त्याच्यासाठी किती अधीर होती ते तिच्या प्रत्येक कृतीतून दिसत होतं। ती त्याची बायको होती आणि तिचा अधिकार होता तो, पण आज मात्र तिला तो त्याच्याकडून मागावा लागत होता। ह्याच्यापेक्षा अजून खेदजनक काय असेल? त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या मानेत स्वतःचा हात घातला। तिला स्वतःजवळ ओढलं आणि आता तिच्या गुलाबी ओठांवर त्याचे ओठ टेकवले। तशी एक थंड लहर वाहून गेली दोघांच्याही शरीरातून। अगदी हळूवार कुस्करू लागला तो तिच्या त्या नरम गुलाबी ओठांना। ती पण हळूहळू त्याच्यात विरघळू लागली। दोघेही एकमेकात गुंतून गेले, अगदी जगाचा विसर पडल्यासारखे। का नाही गुंतणार? विरह तर दोघांचाही होताच, त्यामुळे आजचं त्यांचं मिलन पण खासच होतं। आता पुढे बराच वेळ दोघेही एकमेकांमध्ये गुंतले होते। दोघांनाही एकमेकांची ओढ होती, म्हणून तो क्षण खूपच जगून घेत होते ते। थोड्या वेळाने त्याने तिला सोडलं। तिचे डोळे बंदच होते, पण ओठांवर एक स्माईल होती। त्याने तिची हनुवटी त्याच्या एका हाताने वर केली, तशी तिने डोळे उघडले। समोर त्याला हसताना पाहून तिचं मन भरून आलं। आज कित्येक दिवसांनी ती त्याला तिच्या इतक्या जवळ पाहत होती, त्यामुळे तिला खूपच दाटून आलं होतं। जानू, आता तरी जेवशील ना? त्याने विचारलं। त्याला तिचं जेवून घेणं जास्त महत्त्वाचं होतं। डॉक्टरांनीच तसं सांगितलं होतं, म्हणून तो काहीही करायला तयार होता। पण तिने मात्र नाहीमध्ये मान हलवली आणि तो शॉक झाला। ना व्हॉट? झालं ना तुझ्या मनासारखं? मग आता जेवून घे प्लीज, तो बोलला। माझ्या मनासारखं मीत? का? तुम्हाला नाही वाटत का माझ्यावर प्रेम करावं? तिने पाणावलेल्या डोळ्यांनी विचारलं। आता तो ह्यावर काय उत्तर देणार होता? त्याचा जीव तर तीळ तीळ तुटत होता तिच्यासाठी। तिला मिठीत घ्यावं, खूप प्रेम करावं, खूप साऱ्या प्रेमाच्या गोष्टी तिच्याशी शेअर कराव्या। काय काय वाटत होतं त्याला? हे जे थोडे दिवस तिच्याशिवाय तिला त्रास देऊन तो जगला होता, ते आयुष्यातून इरेज करायचे होते त्याला। त्याच्या जीवापेक्षा प्रिय जानूला त्रास देताना त्याला किती मरणयातना होत होत्या ते तर फक्त तोच जाणत होता। पण तरीही मनावर दगड ठेवून त्याला हे सगळं करणं भाग होतं, कारण त्याचे हातच दगडाखाली होते सध्या। आणि अजाणतेपणे त्याच्या हातून जो अपराध घडला होता त्याची कुठेच वाच्यतासुद्धा तो करू शकत नव्हता। इतकी त्याला स्वतःचीच लाज वाटत होती, किंबहुना जास्त भीती वाटत होती की त्याची जानू त्याला सोडून निघून जाईन। त्यामुळेच ह्याबद्दल रॉनीला पण काहीच सांगितलं नव्हतं त्याने। म्हणून आता पुढे काय होणार आहे हे पाहण्यावाचून त्याच्या हातात काहीच उरलं नव्हतं। असं काही नाही जानू, पण आता तू काहीतरी खाऊन घ्यावं असं मला वाटतंय। तू जर नाही खाल्लंस तर तुला बरं कसं वाटेल मग? तो काकुळतीने बोलला। बरं ठीक आहे, जेवेन मी, पण मला तुम्ही भरवायचं। आणि हो, आज मला मिठीत घेऊन झोपायचं, प्रॉमिस मी। ती बोलली तसा तो मात्र तिच्याकडे पाहतच राहिला। म्हणजे तिला भरवणं ठीक होतं, पण मिठीत घेऊन झोपणं म्हणजे पुन्हा स्वतःच्या दाबून ठेवलेल्या फिलिंग जागवणं। बोला मीत, तुम्हाला मंजूर असेल तर आणि तरच मी जेवेन। ती पण अडून राहिली होती। ओके, तो बोलला। तसं तिने पटकन हसून त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवले आणि बाजूला झाली। तो मात्र तिच्याकडे पाहतच राहिला। तुम्हीच म्हणालात ना आता, ओके? ती थोडी लाजून बोलली। तसं त्याच्या डोळ्यातून खळकन एक अश्रूचा थेंब खाली पडला, पण त्याने तिच्या नकळत तो वरचेवर झेलला। ह्या सगळ्या फिलिंग्स त्याला पण तिच्यासोबत जगायच्या होत्या, पण त्याच्या पुढ्यात मात्र काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं नशिबाने। त्याने आता एका प्लेटमध्ये जेवण घेतलं आणि तिच्या शेजारी बेडवर येऊन बसला।
एक घास त्याने तिला भरवला. तशी तिची पाणावलेली नजर त्याच्यावर स्थिरावली. आज किती दिवसांनी ती असं काही फील करत होती. मागच्या काही दिवसात तिने त्याचं असं काही रूप पाहिलं होतं की हा दिवस तिच्या नशिबात पुन्हा येईल की नाही नव्हतं वाटलं तिला. पण तिच्या प्रेमामुळे तिला लवकरच हा दिवस बघता आला. कदाचित तिच्या प्रेमातच इतकी ताकद असेल की देवाला सुद्धा तिला असं त्याच्यासाठी तळमळताना नसेल पाहवलं. आणि आत्ता ह्या क्षणी तो ती जे म्हणेल ते सर्व करायला रेडी झाला होता. पण कितपर्यंत हे तर त्याचं त्यालाच माहीत होतं. ती त्याच्याकडे पाहतच होती. पण तो दुसरा घास भरवणार त्याआधीच तिने त्यातला एक घास उचलून त्याच्या तोंडाजवळ नेला. मला माहिती आहे तुम्ही पण काहीच खाल्लेलं नाही आहे, ती बोलली. तसं त्याला तर भरूनच आलं. किती ओळखत होती ती त्याला. दोघेही एक दिल एक जान होते. फक्त शरीर वेगळे होते त्यांचे, पण मन मात्र कधीच एक झाले होते. दोघांचीही सुखदुःख अगदी न सांगता ओळखू शकत होते ते. त्याने पण मग आ केला आणि तिच्याकडून घास खाल्ला. दोघांनीही आता एकमेकांना घास भरवत जेवून घेतले होते. नंतर घरातला एक स्टाफ आला आणि ते जेवणाचं मूव्हिंग टेबल घेऊन गेला. अमितने तिच्यासमोर टॅबलेट आणि पाण्याचा ग्लास धरला. तशी ती तोंड बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. नाव व्हॉट? त्याने चेहरा वर करून तिला विचारलं. तुम्ही मला मिठीत घेऊन झोपणार ना? ती क्यूट फेस करून बोलली. तशी त्याच्याही नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. कारण तसं बोलताना ती क्यूटच इतकी दिसत होती. तिचा आधीचा मीत असता तर आत्ता त्याने काय केलं असतं त्यालाच माहीत. पण सध्या तो शांत राहिला आणि त्याने मान खाली वर करून तिला होकार दर्शविला. तशी ती खुश झाली आणि त्याच्या हातातून त्या टॅबलेट आणि पाण्याचा ग्लास घेतला. आता तिने त्या टॅबलेट खाल्ल्या. तू झोप, मी थोड्याच वेळाने येतो. त्याने तिच्या अंगावर पांघरून दिलं आणि हातात लॅपटॉप घेऊन तो बाल्कनीमध्ये गेला. ती त्याला हो बोलली, कारण ऑफिसचं काम करणार होता तो, म्हणून डिस्टर्ब करायचं नव्हतं तिला त्याला. पण स्वतःला झोप काही येत नव्हतीच. ती त्याची वाट बघत तशीच बेडवर बसून राहिली. तो मात्र बाल्कनीमध्ये लॅपटॉपवर काम करत बसला होता. थोड्याच वेळात त्याचं काम झालं, पण आता बेडरूममध्ये शिरायची हिंमत काही होत नव्हती त्याची. पुन्हा तिच्या मिठीत झोपायचं आणि स्वतःच्या भावना जागृत करायच्या. नो, नकोच, तो स्वतःशीच बोलला आणि तिथेच बसून राहिला. पण तोच त्याच्या मोबाईलवर एक मेसेज ब्लिंक झाला. तो मेसेज वाचूनच त्याच्या हाताच्या मुठी आपोआपच आवळल्या गेल्या. इतका संताप झाला त्याला. ती आता झोपली असेल. थोड्या वेळाने त्याने मनातच विचार केला आणि हळूच बाल्कनीमधून आत रूममध्ये आला. पण त्याने पाहिलं तर ती बेडला पाठ टेकवून बसल्या बसल्या तशीच झोपली होती. कदाचित टॅबलेट्समुळे तिला झोप लागली असावी. पण तिला तसं पाहून त्यालाच वाईट वाटलं. किती दुष्ट आहे मी. सगळा दोष माझाच आहे, पण शिक्षा मात्र तिला देतोय मी. माझी जान, मी नाही पाहू शकत तिला असं. आय एम सॉरी जान, तो मनातच बोलला आणि तिच्याजवळ गेला. त्याने तिला अलगद उचललं आणि बेडवर नीट झोपवलं. पण जसं त्याने तिला उचललं तिला जाग आली. तिने डोळे किलकिले करून त्याच्याकडे पाहिलं. मीत, मला तुमच्या मिठीत झोपायचं आहे, ती त्याचा हात घट्ट पकडून बोलली. तसं त्यालाच कसं तरी वाटलं. येस जानू, हा काय, मी आहे ना इथेच. तू झोप, मी तुझ्या बाजूने झोपतो, तो बोलला. नाही, आधी तुम्ही झोपा, ती चेहरा केविलवाणा करत बोलली. ओके, तो बोलला आणि तिथे आडवा झाला. मग ती पण त्याच्या बाजूने झोपली. माझ्या बाजूने चेहरा करून झोपा. तो उताणा झोपला होता म्हणून ती त्याला स्वतःजवळ वळायला सांगत होती. ओके, तो बोलला आणि तिच्या बाजूने वळला. आता त्याचा चेहरा तिच्या एकदम जवळ होता. ती त्यालाच बघत होती. कधी त्याच्या केसांतून हात फिरवत होती, कधी गालावरून, कधी पूर्ण चेहराच गोंजारत होती. त्याला तिच्या डोळ्यात साठवून ठेवत होती. मीत, झोप आली आहे का? तो कधीपासून डोळे बंद करून होता म्हणून तिने विचारलं. पण तो बिचारा काय बोलणार होता. ती जवळ असताना त्याला झोप येणारच कशी होती. पण तरी तो बोलला, हो झोप येते मला. ओके, मग झोपा तुम्ही, नाही डिस्टर्ब करणार तुम्हाला मी, ती बोलली आणि त्याच्या छातीजवळ स्वतःचं डोकं ठेवून त्याला बिलगून झोपू लागली.
पण तिच्या इतक्या जवळ येण्याने त्याचे हार्टबीट्स खूपच फास्ट झाले होते, जे तिला स्पष्ट ऐकू येत होते. मीत, झोपा तुम्ही, मी काही नाही करत, ओके? ती लाजून बोलली. तसा त्याने एक सुस्कारा सोडला. थोड्याच वेळात तिला झोप लागली. कधीपासून सुरू असलेलं सलाईन, टॅबलेट्स आणि पोटभर जेवण केल्यामुळे कदाचित पटकनच झोप लागली तिला. पण त्याला मात्र आजची रात्र झोप लागणार नव्हतीच. त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं. तो उठला आणि त्याने तिला सरळ झोपवलं. तिच्या अंगावर कम्फर्टर दिलं. आता तो त्याच्या एका हातावर डोकं ठेवून फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. बराच वेळ तो तिचा चेहरा न्याहाळत होता. किती शांत झोपली होती ती. आज किती खुश होती. तिच्या मीठच्या हाताने स्वतःला भरवून घेतलं होतं तिने. त्याच्याच मिठीत झोपायचा अट्टहास पण पूर्ण करून घेतला होता तिने. उद्या काय होणार होतं माहीत होतं त्याला, म्हणून आजचा हा क्षण जसा तिला हवाय तसा जगणार होता तो. त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेली ती केसांची एक पट अलगद बाजूला केली आणि तिच्या कपाळावर किस केला. मग तिच्या गालावर किस केला. इतक्या झोपेत असतानाही त्याच्या स्पर्शाने शहारली ती. त्याने तिच्या कमरेत त्याचा हात घातला आणि तिला स्वतःजवळ वळवलं आणि तिला त्याच्या छातीशी घट्ट आवळून झोपी गेला तो. ती पण त्याला बिलगून झोपली. आज तिला शांत झोप लागणार होती, पण उद्याचा विचार करूनच त्याची झोप मात्र कुठच्या कुठे पळून गेली होती. म्हणून आजची रात्र काही तो तिला त्याच्या मिठीतून सोडणार नव्हताच. मध्यरात्री तिला तिच्या पोटावर काहीतरी जड जाणवलं. तिने तिचे डोळे किलकिले करून पाहिलं तर त्याने त्याचं डोकं तिच्या पोटावर ठेवलं होतं आणि तिला बिलगून झोपला होता तो. तशी तिच्या चेहऱ्यावर एक भली मोठी स्माईल आली. खूपच निरागस वाटला तिला तो त्या क्षणी. तिने त्याच्या केसांमध्ये तिची बोटं रोवली आणि ज्या स्थितीत ती झोपली होती तशीच झोपून गेली. हा क्षण इथेच थांबावा असं वाटत होतं तिला. खूप खुश होती ती, पण तिला बिचारीला कुठे माहीत होतं अजून काय काय वाढून ठेवले तिच्या पुढ्यात. आता सकाळ झाली होती. जानूला जाग आली तर बाजूला अमित नव्हता. तिने समोर पाहिलं तर तो मिररमध्ये बघून रेडी होत होता. त्याला पाहूनच तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. गुड मॉर्निंग मीत, तिने हसून त्याला ग्रीट केलं. गुड मॉर्निंग, तिच्याकडे न बघताच बोलला तो. आज लवकर चाललात का ऑफिसला, तिने विचारलं, कारण तो नेहमीपेक्षा लवकर उठून रेडी झाला होता. तो फक्त एवढंच बोलला. ओके, तुम्ही थांबा, मी कॉफी आणते तुमच्यासाठी, ती बोलली आणि बेडवरून उठली. नो नीड, त्याला नकोय असं म्हणाला तो. वाय, तिने तोंड बारीक करत विचारलं, पण त्यावर त्याने काहीच उत्तर दिलं नाही आणि सरळ त्याचा मोबाईल घेऊन बाहेर जाऊ लागला तो. पण तिने उठून त्याचा रस्ता अडवला. मीत, काय झालं आता? पुन्हा तुम्ही माझ्याशी असं का बिहेव करत आहात? काल तर किती छान वागत होते, तिने चेहरा बारीक करून विचारलं. जानू, रस्ता सोड, जाऊ दे मला, तो बोलला. नाही सोडणार, ती पण अडून बोलली. जानू, बाद झाली तुझी नाटकं, कालपासून पाहतोय. हा काय बालिशपणा आहे, तो चिडूनच बोलला. बालिशपणा? ओके, बालिशपणाच वाटत होता तर मग काल का ऐकलं जे मी सांगत होते, ती पण चिडून बोलली. कारण काल तू काहीतरी खाऊन घेणं गरजेचं होतं, तुझ्या शरीराला गरज होती त्याची, तो म्हणाला. ओ रिअली? शरीराला? आणि मनाचं काय? माझ्या मनाचं काय मीत? माझ्या मनाला जे अपेक्षित आहे ते कधी मिळणार आहे मला, तिने विचारलं. आवाज जड झाला होता तिचा. जानू प्लीज, रस्ता सोड माझा, तो बोलला, कारण त्याच्याकडे ह्याचं काहीच उत्तर नव्हतं. तशी तिने नाहीमध्ये मान हलवली, पण मग शेवटी त्याने तिला दोन्ही दंडांना पकडून बाजूला केलं आणि बाहेर जाऊ लागला. अच्छा, म्हणजे मी फक्त जिवंत राहावं असं वाटतंय तुम्हाला, खुश राहावं असं नाही, ती खूपच नकारार्थी मान हलवत बोलली. तसा तो थांबला. खरंच तर बोलत होती ती, फक्त त्याच्या जवळ राहावी म्हणून तिला त्रास देऊनही स्वतःजवळ ठेवण्याचा अट्टहास होता त्याचा. एक नजर तिच्यावर टाकली त्याने आणि मग तिथून निघून बाहेर गेला तो. पण ती मात्र केविलवाणा चेहरा करत त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. बिचारी काल किती खुश होती, पण जसा सकाळचा सूर्य उगवला
तो तिच्यासाठी नाराजगी घेऊनच. हाय अमित, सानिका अमितच्या केबिनमध्ये आली होती. हाय, तो तिच्याकडे न बघताच बोलला. काय झालं, माझ्याकडे बघत का नाही आहेस तू, तिने विचारलं. का बघायचं मी तुझ्याकडे, तो लॅपटॉपमधली नजर तशीच स्थिर ठेवून बोलला. ते तर तुला माहीत असायला हवं ना, त्या दिवशी तर खूप अधीर होऊन पाहत होता माझ्याकडे, जेव्हा आपण दोघे एकत्र बेडवर होतो. ती कुत्सित हसत बोलली. त्यावर त्याने मात्र रागाने हाताची मूठ आवळली. तशी ती अजूनच हसली त्याच्यावर. त्याच्या हतबलतेवर हसत होती ती. लवकरच मी तुझ्या घरी येईन. उप्स, नाही, आपल्या घरी येईन, ती हसत बोलली आणि तिथून निघून गेली. तो मात्र रागातच तिला पाहत राहिला. शेवटी तो आता त्याचं काम करत बसला, पण कामात मात्र मन लागत नव्हतंच त्याचं. तोच त्याची नजर त्या काचेतून बाहेर गेली आणि जानू त्याला काम करताना दिसली. अरे यार, ही मुलगी का ऐकत नाही कोणाचं? तब्येत बरी नाही तर घरीच थांबायचं ना, मग का आली ऑफिसला, तो स्वतःशीच बोलला. पण आता तिला जाऊन विचारू पण शकत नव्हता किंवा हक्काने तिला ओरडू पण शकत नव्हता, बिचारा. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.